नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, हा माझ्याकडे वेलवेटचा ब्लाऊज पीस होता ना, त्यातलाच उरलेला शिल्लक राहिलेला कपडा आहे आणि याचाच रियूज करणार आहोत. जरुरी नाही की तुमच्याकडे वेलवेटचाच कपडा पाहिजे, तुमच्याकडे असा साधा प्रिंटेड कपडा जरी असेल ना, त्याचा पण तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता किंवा काठाचा जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता आणि खूप युजफुल आहे. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे ना ब्लाऊज पीसचा कपडा घेतला. याची लांबी आहे 9 इंच आणि रुंदी आहे 6.5 इंच. 6 ते 6.5 इंच घेऊ शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर अस्तरसाठी एक कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी फॉर्म शीट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे राईस बॅग वापरली तरी पण चालेल. ह्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आणि दोन्हीचं मेजरमेंट सेमच आहे. तर सर्वात खाली अस्तर, मध्यभागी फॉर्म शीट आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेऊया. जर तुम्हाला तिरप्या टिपा द्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर आडव्या मारा आणि मग उभ्या मारा, जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने. पण अशा पद्धतीने टिपा मारल्यामुळे आपली इथे एक चेक्सची डिझाईन आहे ना, ती पण बघा या पद्धतीने तयार होते. परत मी ह्या साईडने पण तिरप्या टिपा आहेत त्या देऊन घेत आहे आणि फॉर्म शीटमुळे ही डिझाईन तयार होते, राईस बॅगवरती नाही होत. तर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल तेवढं मी कट केलं आणि दुसरा पण सेम याच पद्धतीने क्विल्ट करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा पद्धतीने तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे. आता क्विल्ट करून याचं फायनल मेजरमेंट किती राहिलं ना ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर बघा, 6 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 8.5 इंच, म्हणजे अर्धा इंच आपलं कटिंगमध्ये गेलेलं आहे. आता जिकडनं आपली ही लांबीची साईड नाही तर कोणत्याही एका पार्टला आपण वरतून खाली 2.5 इंचावरती एक मार्क करून घेऊ. तर बरोबर 2.5 इंचावरती मी इथे एक मार्क केलं आणि एक लाईन पण आपण ड्रॉ करून घेऊ. इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर कट करून घेतला हा पार्ट आणि जेवढी रुंदी आहे ना तेवढं म्हणजे 6 इंचाची झिप लागणार आहे. मी थोडी वाढव घेतली, अजून रनर वावलेलं नाही त्यामुळे. तर अशा पद्धतीने झिप स्टिच करायची आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडने पण झिपच्या जो 2.5 इंच कट केलेला पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने. अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. आता इकडनं पण मी या झिपवरती दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता जी आपण एक्स्ट्राची झिप घेतली होती ना त्यामध्ये आपल्याला 5 नंबरचंच रनर वाहून घ्यायचं आहे, कारण की झिप पण मी 5 नंबरचीच घेतलेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने रनर वाहून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली. आता त्यानंतर आपल्याला या पॉकेटला अस्तर पण लावून घ्यायचं आहे. तर अस्तर पण आपल्याला बघा ह्याच मापाचं घ्यायचं आहे, म्हणजे 6 बाय 8.5 इंचाचं. आणि ते जे एक्स्ट्रा आहे ते अस्तर आपण स्टिच करून झाल्यानंतर कट करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने. आणि तुमचे प्रश्न असतो मला की वेलवेटच्या कापडावर किती नंबरची सुई वापरता, तर मी 16 नंबरचीच वापरते प्रत्येक वेळी. त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे एक रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे, कारण की माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता. त्यामुळे तुमच्याकडे जर मॅचिंग कलरचा कपडा शिल्लक असेल तर तुम्ही कापडाचं हँडल पण बनवून घेऊ शकता. तर याची लांबी किती घेतली ते सांगते. तर 48 इंच लांबीचा आपण इथे बेल्ट घेतलेला आहे आणि तो आपल्याला बघा कडेने ना थोडंसं अंतर सोडून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही दोन्ही कडेला अंदाजे अंतर सोडून घेऊ शकता किंवा मग मी इथे 1 इंचावरती मार्क करत आहे, म्हणजे कडेपासून अगोदर मार्किंग करू आणि तिथून पुढेच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि कापडाचा जर बनवला तुम्ही तर ह्या कापडाची रुंदी आहे ना बेल्टच्या थोडी कमी ठेवली तरी पण चालेल. मी रेडीमेड वापरला आहे म्हणून त्याची 1 इंचच रुंदी आहे बेल्टची. आता त्यानंतर परत आपल्याला इकडनं झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर ही पण झिप आपल्याला 6 इंचच लागणार आहे आणि थोडी एक्स्ट्रा घेतली तर ती रनर वाहण्यासाठी. आणि इकडनं बघा आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप द्यायची. दाबटीप देताना बेल्ट आपला वरती येतो आहे बघा या पद्धतीने, आणि डबल दाबटीप मी यावरती देऊन घेणार आहे. आता त्यानंतर झिपच्या दुसऱ्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर झिपवरती दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर मी इथे डबल दाबटीप पण देऊन घेतली. आता याच्यामध्ये पण आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे. तर दोन्ही रनरची डायरेक्शन एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज होईल, म्हणजे वरच्या पॉकेटचे आणि मेन, ते लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. या पद्धतीने झिप स्टिच करून झाली, रनर वाहून झालं. आता हा जो बेल्ट आहे ना तो आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे, कारण की तो आपला स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेत आहे. ठीक आहे. या पद्धतीने. आणि जी मेन झिप आहे तिथून आपल्याला हा कपडा
अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा. अगोदर दोन्ही कडा स्टिच करायच्या आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची. म्हणजे बॉटमच्या साईडला जर मागे पुढे किंवा खालीवर पार्ट असेल तर तो आपण कट करू शकतो. बघा या पद्धतीने. आणि यावरती मी कडेकडेने पायपिंग पण करून घेते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी तिन्ही साईडने ना एका कापडाची पायपिंग करून घेतलेली आहे. तुमची जर नसेल करायची तुम्ही तर नाही केली तरी चालेल. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि बेल्टला जी आपण पिन लावली होती ना ती पण आपल्याला या स्टेजला काढून घ्यायची आहे अगोदर. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा. आणि या पद्धतीने खूप सुंदर अशी आपली स्लिंग बॅग किंवा मोबाईलची जी बॅग आहे ना ती बनवून तयार झालेली आहे. आणि इकडनं पण बघा आपलं एक झिपर पॉकेट दिलेलं आहे आपण. याच्यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता. आता मोबाईल बसतो की नाही याच्यामध्ये ते पण मी तुम्हाला एकदा ठेवून दाखवते. तर अँड्रॉइड मोबाईल बघा मैत्रिणींनो तुमचा जर मोठा मोबाईल आहे ना तो आरामात ह्या स्लिंग बॅगमध्ये बसणार आहे. एवढ्या मोठ्या साईजची आपली ही जी स्लिंग बॅग आहे ती तयार झाली. बघा मोबाईल ठेवून पण वरती जागा आपली शिल्लक राहते. आणि इकडच्या साईडने आपलं जे पॉकेट आहे ना याच्यामध्ये तुम्ही तुमची छोटी मोठी कॅश ठेवण्यासाठी ATM वगैरे ठेवण्यासाठी पण ह्याचा वापर करू शकता. आता याचं शिवून तयार माप किती राहिलं ना ते पण सांगते. तर बघा 5 इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे 8 इंच. ठीक आहे. 8 बाय 5 इंचाची आपली स्लिंग बॅग साईड बॅग आहे ती बनवून तयार झाली. आणि तीही फक्त उरलेल्या छोट्याशा कापडापासून तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी देऊ शकता किंवा स्वतःच्या मुलींसाठी ॲटलिस्ट बनवू शकता किंवा स्वतःसाठी पण वापरू शकता. या पद्धतीची आपली खूप सुंदर अशी एक स्लिंग बॅग मी तुम्हाला शिवून दाखवलेली आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी आजची जी आयडिया आहे ती पण युजफुल ठरली असेल. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय.